विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल. जीएसटीच्या निर्णयावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. आगामी निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य. सातारा गॅझेटबाबत कायदेशीर बाबी तपासून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवू. महिन्याभरात सातारा गॅझेट लागू करू. साताऱ्यातल्या मराठा बांधवांना शिवेंद्रराजे यांचं आश्वासन. जालन्यातल्या अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी 29 लोकांवर गुन्हे दाखल. उर्वरित 45 लोकांवर गुन्हे दाखल करा. आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी. कोकणनगर गोविंदा पथकाची गिनीज बुकमध्ये नोंद. सिद्धिविनायक मंदिरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान. मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड मोठी गर्दी. लाखो भक्तांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. मराठवाडा, विदर्भ, पुणे, कोकण विभागातली बहुतांश धरणं तुडुंब भरली. आणि रायगडमध्ये विजेचा धक्का लागल्यानं 8 वर्षीय मुलाचा मृत्यू. खेळत असताना लागला विजेचा धक्का. नागरिकांचा महावितरण कंपनी विरोधात तीव्र संताप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.